नमस्कार मंडळी, मी प्रदीप पवार आणि तुम्ही पाहत आहात बंजारा प्रदीप। आजचा प्रवास आहे बंजारा समाजाची काशी पोहरादेवी। सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी बरोबर 6 वाजता आम्ही पोहरादेवीपासून 5 किलोमीटर आधी शेगी तांडा फाटा येथे पोहोचलो। थंड सकाळ, हलकासा धूर आणि गावकऱ्यांच्या प्रेमातला गरमागरम चहा, शेरी तांडा गावकऱ्यांनी केलेली नाश्त्याची सोय खरंच मन जिंकून गेली। नाश्ता करून आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो उमरीगड येथे। इथे आहे संतांचा आशीर्वाद, श्री संत शेवालाल महाराज यांचे वंशज श्री संत जेठालाल महाराज यांचे मंदिर। त्यांचे दर्शन घेताना मन अगदी शांत झालं। देवाच्या मंदिरासमोर ठेवलेली दगडाची मोठी गोल गोटी, भाविक भक्त ती गोटी आपल्या खांद्यावर उचलून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात। ही परंपरा फक्त ताकदीची नाही तर श्रद्धेची आणि नवस पूर्ण करण्याची आहे। त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी आमच्या गावच्या आराध्य दैवत श्री सती सामका माता यांच्या मंदिराचेही दर्शन घेतले आणि सुरू असलेले मंदिराचं कामही पाहिलं। याच ठिकाणी आम्हाला भेटले तेथील पुजारी श्री दिलीप महाराज। त्यांनी केलेला आमचा सत्कार हा अनुभव शब्दात सांगता येणारा नाही। पुढचा टप्पा पोहरादेवी। इथे आम्ही पाहिलं नंगारा भवन। आत शूटिंगला मनाई होती, पण बाहेर उभा असलेला शेवाध्वज आणि संत शेवालाल महाराजांची अश्वरूढ मूर्ती पाहून मन खरंच भारावून गेलं। त्यानंतर संत रामराव महाराज यांच्या मंदिरात आम्ही समाधीस्थळी आम्ही दर्शन घेतलं आणि शेवटी क्षण आला ज्याची वाट पाहत होतो। श्री संत शेवालाल महाराजांच्या मंदिरात त्यांच्या पवित्र पगडीचं दर्शन घेतलं। मन भरून आलं, डोळे आपोआप मिटले। प्रवास अजून संपला नव्हता। पुढे आम्ही निघालो रुईगडकडे। इथे जगदंबा मातेचं मंदिर आणि पुन्हा एकदा संत शेवालाल महाराजांचे दर्शन घेतलं। मंदिरात चालू होतं भजन। त्या सुरांमध्ये, त्या भक्तीत आम्ही अगदी हरवून गेलो आणि अशा प्रकारे हा संपूर्ण प्रवास मनात आठवणींची शिदोरी भरून गेला। पोहरादेवी फक्त एक ठिकाण नाही, ती आहे श्रद्धा, संस्कृती आणि आपली ओळख। तर बोला संत श्री शेवालाल महाराज की जय।